हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आपण 8th स्टँडर्डचा 5वा टॉपिक एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला हा चालू केलेला आहे. एक्सरसाइज 5.1 आपण म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.1 आपल्या चॅनलला अपलोड आहे, तेही तुम्ही बघावे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 सोडवणार आहे. तर प्रॅक्टिस सेट 5.2 सर्व या फॉर्म्युलावरती डिपेंड आहे. तर पहिला हा फॉर्म्युला बघूया काय आहे. तर a प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला आहे. हा तुम्ही फॉर्म्युला पूर्णपणे पाठ करून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवताना सोपं जाईल आणि हा फॉर्म्युला तुम्हाला पुढे देखील उपयोगाला येणार आहे. तर हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला आहे ते आपण पहिला बघूया, म्हणजेच तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर चला बघूया. तर हा फॉर्म्युला डिराईव्ह कसं होतो तर बघा, पहिला आपण ए प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला आहे. आपण ए प्लस बी क्यूब म्हणजेच काय, ए प्लस बी हे 3 वेळा म्हणजे 3 वेळा आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो त्यावेळी ए प्लस बी क्यूब असं तयार होतं. तर हा कसा येणार, ए प्लस बी हे इंटू ए प्लस बी इंटू ए प्लस बी असं 3 वेळा लिहिल्यावरती ए प्लस बी क्यूब आपण लिहू शकतो. तर आपण शेवटच्या दोन याला ए प्लस बी इंटू ए प्लस बी जर असेल तर ए प्लस बी स्क्वेअर आपण लिहू शकतो का, तर आपण लिहू शकतो. तर ए प्लस बी ह्याला आहे तसं ठेवलं आणि ह्या दोन्हीला आपण ए प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतो. आणि तर आता आपल्याला मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे ए प्लस बी स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, त्यामुळे आपण ए प्लस बी याला असंच ठेवलं आणि ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं या मागच्या आपण टॉपिकमध्ये शिकलेला फॉर्म्युलाप्रमाणे याला आपण एक्सपांड केलेला आहे. तर आता याला ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरला आपण ए इंटू हे होल ब्रॅकेट प्लस बी इंटू होल ब्रॅकेट मल्टिप्लाय आपण करू शकतो. तर आता ए इंटू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस बी इथलं प्लस परत घेतलं प्लस बी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं आपण मल्टिप्लाय करू शकतो. सिम्पल आहे एकदम. तर आता याला आत मल्टिप्लाय करून घ्या. ए इंटू एक स्क्वेअर काय येणार आहे, ए क्यूब प्लस ए इंटू 2ab काय येणार आहे, 2a² बी. ए इंटू ए मल्टिप्लाय झालं आणि नंबरला नंबर मल्टिप्लाय झालं, त्यामुळे इथं ए स्क्वेअर येणार. आता ए इंटू बी स्क्वेअर काय येणार, ए बी स्क्वेअर प्लस बी इंटू ए स्क्वेअर काय येणार आहे, बी ए स्क्वेअर. बी इंटू 2ab काय येणार प्लस 2ab स्क्वेअर परत प्लस येणार बी इंटू बी स्क्वेअर काय येणार, बी क्यूब येणार आहे. सिम्पल आहे एकदम. तर आता आपल्याला ह्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला मिळून जाईल. तर ए क्यूब आहे तसं आलं प्लस 2a² बी 2a² बी आणि कुठं आहे काय आपण बघणार, इथं बी ए स्क्वेअर आहे म्हणजेच काय ए स्क्वेअर बी. सिम्पल आहे, म्हणजेच आपण लिहिताना याला ए स्क्वेअर बी लिहू शकतो. बी ए स्क्वेअर काय आणि ए स्क्वेअर बी काय, दोन्ही सिम्पलच आहे, मल्टिप्लायकेशनच होणार आहे. त्यानंतर ना ए बी स्क्वेअर प्लस ह्याला आणि ह्याला एकत्र लिहिलं 2ab² प्लस बी क्यूब शेवटी आलं. आता ह्याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ए क्यूब प्लस 2a² बी प्लस a² बी काय येणार आहे, 3a² बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 2ab² काय येणार आहे, 3ab². तर आलं 3ab² प्लस बी क्यूब. तर हा फॉर्म्युला डिराईव्ह झालेला आहे. एकदम सिम्पल मेथड आहे डिराईव्ह करण्याची. तुम्ही या फॉर्म्युलाला पाठ देखील करू शकता. एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. एकदा तुम्ही जर हा फॉर्म्युला पाठ केला तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला खूप सिम्पल जाणार आहे आणि पुढे 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डमध्ये देखील तुम्हाला हा फॉर्म्युला उपयोगाला येणार आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 चालू करूया आणि बघूया. एकदम सिम्पल प्रॅक्टिस सेट आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेट या एक्झाम्पलवरच अवलंबून आहे, त्यामुळे काही विषय नाही, तुम्ही सोडवू शकता एकदम सिम्पल पद्धतीने. तर आता चालू करूया. तर प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन आहे k+4 क्यूब. आपल्याला तर आपण फॉर्म्युलाप्रमाणे जायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, आपण लिहिलं वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला माहिती आहे ए प्लस बीचा क्यूब जर असेल तर आपण त्याला ए क्यूब प्लस 3
3ab प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब आपण लिहू शकतो. फॉर्म्युला आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलेला आहे. ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे इथं. आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये एला आणि बीला फक्त रिप्लेस करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे ह्याच्याबरोबर आपण या एक्झाम्पलबरोबर जर ह्याला कम्पेअर केलं तर आपल्याला ए इज इक्वल टू के मिळतो आणि बी इज इक्वल टू 4 मिळतो. तर आपल्याला हे फक्त आता ह्या फॉर्म्युल्यात रिप्लेस करायचं आहे. तर आता बघूया. के प्लस 4चा क्यूब इज इक्वल टू ए म्हणजे काय के क्यूब प्लस 3a स्क्वेअर म्हणजे काय ए म्हणजे काय के म्हणजेच के स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय 4 प्लस 3a म्हणजे काय के इंटू बी म्हणजे काय आहे 4चा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे काय 4चा क्यूब इथं लिहिलं. तर आता याला आपल्याला सोडवायचं आहे फक्त. के क्यूब प्लस आता 4 × 3 होणार, इथं आलं 12 आणि मल्टिप्लाय परत होणार, इथं आलं के स्क्वेअर प्लस आता 4चा पहिला स्क्वेअर करून घ्या 3 × के 4चा स्क्वेअर काय 16 प्लस आता 4चा क्यूब किती येणार आहे 64 येणार आहे. बरोबर आहे काय 4चा क्यूब 64 बरोबर आहे 64च येणार आहे 4चा क्यूब. तर 4चा क्यूब आपण लिहिला. आता आपल्याला आणि एकदा सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. हाय त्या एक्झाम्पलचंच के क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 16 × 3 48k प्लस 64. तर के प्लस 4चा क्यूबचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. हे त्याचं आन्सर असणार आहे. तर आता आपण एक्झाम्पल नंबर 2 सोडूया. एक्झाम्पल 2 काय आहे ते आपण बघूया. एक मिनिट मी फक्त मार्कर घेतो म्हणजे ती गडद तुम्हाला दिसायला बरं पडेल. तर एक्झाम्पल नंबर 2 आहे 7x + 8y क्यूब. एकदम सिंपल आहे. हाय त्या फॉर्म्युल्याबरोबर आपण कम्पेअर करणार. तर ए आपल्याला इथं काय मिळणार, तुम्ही पहिला इथं फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पाठ देखील होईल आणि तुमच्या हातामध्ये बसेल. मला फॉर्म्युला पाठच आहे त्यामुळे मी काय लिहित नाही सारखं, पण तुम्ही लिहून घ्यावे म्हणजे तुम्हाला सारखं लिहून तुम्हाला फॉर्म्युला पाठ होऊन जाईल आणि फॉर्म्युला देखील सोपा आहे आणि एक्झाम्पल देखील त्याचे सोपे आहेत. तर एला आपण 7x असं म्हणू शकतो या फॉर्म्युल्याप्रमाणे. बरोबर आहे काय. एला आपण 7x म्हणू शकतो आणि बीला आपण काय म्हणू शकतो 8y म्हणू शकतो. तर आता फॉर्म्युल्याप्रमाणे आपण एक्झाम्पल सोडवून घेऊया. तर आता आपण बघितलेलं आहे 7xला आपण ए म्हटलेलं आहे. आता पहिला काय येणार ए क्यूब म्हणजे काय 7xचा क्यूब प्लस मग पुढं काय 3 मग ए म्हणजे काय परत 7xचा काय इथं खरं स्क्वेअर आहे. बी म्हणजे काय 8y प्लस 3ab स्क्वेअर ए म्हणजे काय आहे 7x बी स्क्वेअर करायचं आहे आपल्याला म्हणजेच 8yचा स्क्वेअर करायचा आहे प्लस आणि पुढं काय बी क्यूब म्हणजेच काय 8yचा क्यूब. पुढं आता 7xचा आपल्याला क्यूब काढायचा आहे. तर आपण इथे सोडवून देखील बघू शकतो 7xचा क्यूब काय आहे. तर 7 49 × 7 आपण करायचा 9 3 6 28 34 बरोबर आहे काय 343 x क्यूब ह्याचा आन्सर येणार आहे. तर आता इथं मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर आता मल्टिप्लिकेशन करून बघूया. 3 7चा स्क्वेअर 7 49 49 x स्क्वेअर आत आलं 8y प्लस 3 7x 8चा स्क्वेअर 64y स्क्वेअर प्लस 8चा क्यूब काढायचा आहे. आपल्याला 64 × क्यूब काढायचा आहे. परत 8 गेलं 32 3 इथं आलं 51 512 आलेला आहे 512y क्यूब आलेला आहे याचा आन्सर. तर आता पुढे बघूया. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे.
फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला यायला पाहिजे. क्यूब प्लस आता आपल्याला 49 इंटू 3 करून बघूया. पहिला 49 इंटू 3 बघूया. इथे सोडवतो मी खालती. 49 इंटू 3 7 2 इकडे आलं 147 49 इंटू 3 147 आलेलं आहे. इंटू परत 8 आपल्याला करायला लागणार आहे. इंटू 8 करूया. 56 इकडं आलं 5 4 8 32 आणि 5 किती आलं 37 इकडं आलं 3 8 1 8 आणि 9 10 11 11. तर याचा आन्सर येणार आहे 1176 एक्स स्क्वेअर वाय. ह्याच्याबरोबर सगळ्याबरोबर मल्टिप्लाय झालेला आहे. प्लस आता 3 इंटू 7 असणार आहे 21 21 येणार आहे. त्यापेक्षा आपण 64 इंटू 7 पहिला करून घेऊया. 64 इंटू 7 7 28 7 2 7 44 आलेला आहे. आता इथं इंटू परत 3 करायला लागणार आहे आपल्याला. इंटू 3 केलं 8 3 24 24 7 2 4 3 12 13 14 चल 1 4 3 12 आणि 13 1344 1344 आन्सर आलेला आहे. आणि एक्स आणि वाय स्क्वेअर 512 क्यूब. तर याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. सिम्पल आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. एक्झाम्पल खूप सिम्पल आहेत. तर आता प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण काय आहे. तर प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 3 आता सोडूया. सोडवायच्या आधी एक रेष टाकतो म्हणजे आपल्याला बरं पडेल. तर आणि परत आपल्याला फॉर्म्युलाप्रमाणेच आपण घेणार. पहिला वी नो दॅट आपल्याला काय माहीत आहे ए प्लस बी क्यूब जर असेल तर त्याचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब असा असतो. तर आता फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये हे रिप्लेस करायचं आहे. ए म्हणजे काय आहे 7, बी म्हणजे काय आहे यम. तर या फॉर्म्युलामध्ये फक्त रिप्लेस करायचं आहे. 7 क्यूब प्लस 3 7चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे यम प्लस 3 ए म्हणजे परत 7 बीचा स्क्वेअर म्हणजे फक्त यम प्लस बी क्यूब म्हणजे काय यमचा क्यूब असणार आहे. एकदम सिम्पल आहे. 7चा पण क्यूब मगाशीच काढलेला आहे. 7चा क्यूब काय येतो 343 प्लस 7चा स्क्वेअर काय येतो 49. तर 3 इंटू 49 इंटू यम प्लस 21 7 इंटू 3 21 असणार आहे इंटू यम प्लस यम क्यूब असणार आहे परत. तर आता ह्याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 343 प्लस 49 इंटू 3 किती येणार आहे इथं मल्टिप्लाय करून बघूया खाली. 49 इंटू 3 214 147 यम प्लस 21 यम प्लस यम क्यूब. तुम्ही हे आन्सर असं देखील ठेवू शकता किंवा ह्याला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर पहिला आपण यम क्यूब घेणार प्लस इथं आपल्याला ॲडिशन करायला लागणार आहे कारण दोन्हीची टर्म देखील सेम आहे. यम इथं पण आहे यम इथं पण आहे त्यामुळे ॲडिशन होऊ शकते याची. तर याचे ॲडिशन जेव्हा आपण करणार त्याचा आन्सर काय येणार आहे 168 यम प्लस 343. तर याचा आन्सर आलेला आहे. हे त्याचा आन्सर असणार आहे. तर आता आपल्याला 52चा क्यूब काढायचा आहे. 52चा क्यूब काढताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ए प्लस बी या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पहिला त्याला करून घ्यायला लागणार आहे. 2 टर्ममध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. ते आपण करताना आपण 50 + 2 देखील लिहू शकतो किंवा 60 - 8 असं देखील लिहू शकतो. जे आपल्याला सोपं पडेल त्या पद्धतीने आपण याला लिहू शकतो. खरं आपल्याला पहिला 2 टर्ममध्ये त्याला डिवाईड करून घ्यायला लागणार आहे म्हणजे 2 टर्ममध्ये आपल्याला केल्यावरती या फॉर्म्युल्यात आपण ते बसवू शकतो. तर आता आपल्याला पुढच्या टॉपिकला ए मायनस बीचा क्यूब हा फॉर्म्युला आहे. या टॉपिकला फक्त आपल्याला ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे त्यामुळे आपण प्लसच्या फॉर्मॅटमध्ये याला कन्वर्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं पडेल. तर आपण 52चा क्यूबला आपण असं लिहू शकतो काय बघा 50 + 2चा क्यूब म्हणजे एकूण सेमच आहे मिनिंग सेमच आहे. 50 + 2 काय 52. 52चा क्यूब आपल्याला जर काढायचं असेल तरी तोच येणार आहे आणि 50 + 2चा जरी क्यूब काढायचा असेल तरी तेच आन्सर येणार आहे. आपण फक्त त्याला 2 टर्ममध्ये डिवाईड केलं 50 + 2च्या या फॉर्मॅटमध्ये. तर 50 + 2चा क्यूब आपल्याला काढून घ्यायचा आहे.
तर आता बघूया ह्या फॉर्मॅटमध्ये आपण ह्या एक्झाम्पलमध्ये जो फॉर्म्युला वापरलेला आहे त्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हे फिट करायचं आहे. तर आपल्याला ए काय मिळणार आहे 50 आणि बी काय मिळणार आहे 2. तर या फॉर्म्युलात फक्त आता आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायचं. फॉर्म्युलात रिप्लेस केलं ए क्यूब म्हणजे काय 50चा क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर म्हणजे काय 50चा स्क्वेअर बी इंटू बी म्हणजे 2 प्लस 3 ए म्हणजे काय 50 बीचा स्क्वेअर म्हणजे काय 2चा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब आपल्याला काढायचा आहे. आता 50चा क्यूब आपल्याला करायचा आहे. आपण इथेच कॅल्क्युलेशन करून घेऊया. 50चा क्यूबचं 50 इंटू 50 जेव्हा आपण करतो 0 एक्स्ट्रा 0 दिलं 25 2500 इंटू परत 50 करणार कारण क्यूब काढायचा आहे आपल्याला. एक्स्ट्रा 0 दिलं 500 500 25 2 12 125 000 हा 50चा क्यूब असणार आहे. प्लस आता 50चा स्क्वेअर किती आहे 2500 3 इंटू 2500 आणि परत इंटू 2 आहे बरोबर आहे. प्लस 3 इंटू 50 2चा स्क्वेअर काय 4 2चा क्यूब काय 8. तर आता फक्त आपल्याला ह्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे जेणेकरून आपल्याला उत्तर मिळणार आहे 125,000 2500 इंटू 2 काय ना 5000 इंटू 3 किती येणार आहे 15,000 प्लस आता ह्याला फक्त आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 50 इंटू 4 घेणार आहे 200 इंटू 3 घेणार आहे 600 प्लस 8. तर ह्याचे आपल्याला फक्त ॲडिशन करायचे आहे. मी कॅल्क्युलेटर वापरत नाही आणि तुम्ही देखील वापरू नका. तुम्हाला कळावं म्हणून मी प्रत्येक गोष्टीची ॲडिशन कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे. 125,000 प्लस 15,000 प्लस 600 प्लस 8 ह्याच्या आता आपण ॲडिशन करूया. इथं आलं 8 0 6 5 5 10 येणार. चलाला 1 2 आणि 1 3 आणि 1 हे 4 आणि इथं आलं 1. तर याचा आन्सर येणार आहे 140,608. 52चा क्यूबचा आन्सर येणार आहे 140,608. एकदम सिम्पल आहे. फक्त आपण त्या फॉर्म्युल्यात ॲडजस्ट करण्यासाठी आपण असं केलेलं आहे. तर आता एक्झाम्पल नंबर 6 बघूया. एकदम सिम्पल आहे आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर शेवटचं 7 आणि 8 आपण बघणार आहे. तर चला सोडूया. तर एक्झाम्पल नंबर 5 काय आहे एक्झाम्पल नंबर 5 101चा क्यूब आपण या मागच्याच पद्धतीने करणार आहे. 100 + 1 हे मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आपण जसं मगाशी फॉर्म्युला वापरलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. फक्त आता 101ला आपण 100 + 1 या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो आणि त्या मगाच्या फॉर्म्युला आपण टाकून हे एक्झाम्पल देखील सोडवू शकतो. एकदम सिम्पल आहे. मी हे सोडून दाखवत नाही कारण एकदम सिम्पल आहे. तुम्हाला कळून जाईल आणि तुमची देखील प्रॅक्टिस होईल. मगाच्या एक्झाम्पलप्रमाणेच सोडवायचं आहे. आपल्याला फक्त फॉर्म्युलात ह्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहेत ए आणि बीच्या जागी तेवढंच करायचं आहे. तर आता पुढचं एक्झाम्पल बघूया. तर आपल्याला हे ए आणि बीमध्ये ह्या फॉर्म्युल्यासारखंच करायचं आहे. काही वेगळं नाही आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. आपण लिहिलं वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला ए प्लस बीचा क्यूब आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं की मगाशी ए क्यूब त्यांना काय वाटलं माहीत नाही आपल्याला ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब माहिती आहे की आपल्याला हे फॉर्म्युला. आता मागासपासून आपण सोडवलो याच त्यामुळं त्यांना वाटलं असेल आपण आता इथं चुकीन कारण हा फॉर्मॅट वेगळा आहे. काय चुकायचं नाही आहे. ह्या फॉर्म्युल्यात फक्त आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायचे आहेत. बाकी काहीसुद्धा करायचं नाही आहे आपल्याला. मग आपल्याला ए मिळाला आहे एक्स आणि आता बी काय मिळणार आहे 1/x. हे आता फॉर्म्युल्यात रिप्लेस केलं फक्त आपण. ए म्हणजे काय एक्स म्हणजे ए. तर आता इथं लिहिलं ए x³ प्लस 3 ए म्हणजे एक्स खरं इथं स्क्वेअर आहे. बी 1/x प्लस 3 ए म्हणजे काय एक्स बी म्हणजे काय 1/xचा स्क्वेअर बी क्यूब करायचा आहे म्हणजे 1/xचा क्यूब आपल्याला लिहायचा आहे. तर आता फक्त ह्याला सिम्प्लिफायच करायचं आहे. बाकी आपलं काय आता काम उरलेलंच नाही आहे ह्याच्यामध्ये. तर आता सिम्प्लिफाय करून बघूया. x³ प्लस आता हे मल्टिप्लिकेशन होणार आहे. आता 3
ह्याला एक्स स्क्वेअर आपण लिहू शकतो, 1/x ह्याला गेलं प्लस 3x ह्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे 1 स्क्वेअरचा 1च असतो आणि एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरच असतो 1/x स्क्वेअर प्लस इथं देखील क्यूब होणार आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, जर आपल्याकडे m/n रेस टू किंवा आता मी फॉर्मॅट वेगळा लिहिला आहे, जर रेस टू जर काय असेल सपोज आता असेल g तर आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो m/g आणि n/g आपण असं लिहू शकतो. त्याच पद्धतीनं आपण केलेलं आहे 1/x क्यूब. 1 क्यूब म्हणजे काय 1च असणार आहे, त्यामुळे काही लिहायची गरज नाही आहे 1 क्यूब. तर आता ह्याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करत जायला लागणार आहे. आता इथं आलं एक्स क्यूब प्लस आता एक्सला एक एक्स कमी होणार आहे, एक्स स्क्वेअरमधला एक एक्स आपण जर कॅन्सल केला तर हे एकच एक्स येणार आहे. आपल्याकडे किती आहेत, एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर असतो, एक एक्स कॅन्सल केल्यावर आपल्याकडे उरला एकच एक्स, त्यामुळे आपण ह्याला आता 3x आपण लिहू शकतो. हा एक्स कॅन्सल झाला एका एक्सला प्लस इथे देखील आपण एका एक्सला ह्यो एक्स कॅन्सल करू शकतो. आपल्याकडे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे काय 2 एक्स आहेत आपल्याकडं, एक एक्स कॅन्सल केला आपल्याकडे उरला एकच एक्स, त्यामुळे आता आपण ह्याला 3/x असं लिहू शकतो प्लस 1/x क्यूब केलं. तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपण आता पुढे करायची काही गरज नाही आहे. ह्याचं आन्सर हेच असणार आहे, एकदम सिम्पल आहे. तर आता क्वेश्चन नंबर 7 करूया. तुम्हाला जर सिम्प्लिफिकेशन करायचंच असेल तर तुम्ही या दोघांना देखील सॉल्व करू शकता किंवा हाय तसे ठेवले तरी चालेल, कारण मला नाही वाटत हे काय गरज आहे आपल्याला हे सिम्प्लिफाय करायची. आहे तसंच आन्सर ठेवा, आन्सर बरोबरच आहे, त्याबद्दल काही वाद नाही आहे. तर आता एक्झाम्पल नंबर 7 बघूया. मगाच्याच एक्झाम्पलसारखं काहीसुद्धा अवघड नाही आहे, मगाच्याच सारखं आपल्याला करायचं आहे, फक्त आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहेत त्या व्हॅल्यूमध्ये, बरोबर आहे काय. आता आपल्याला माहिती आहे परत वी नो दॅट a प्लस बीचा जर क्यूब असेल तर आपण a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब लिहू शकतो. फक्त आता आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे ह्याच्यामध्ये. आता इथं काय असणार आहे, a म्हणजे काय असणार आहे 2m आणि b म्हणजे काय असणार आहे 1/5. तर आपल्याला फक्त आता या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. तर आता बघूया, इथे रिप्लेस केलं a क्यूब म्हणजे काय 2mचा क्यूब असणार आहे प्लस 3a² b म्हणजे काय 2mचा स्क्वेअर, b म्हणजे काय 1/5 प्लस 3ab² म्हणजे काय 3 इंटू a म्हणजे काय 2m, b² म्हणजे काय इथं मी खालती लिहितो, b² म्हणजे काय असणार आहे 1/5चा स्क्वेअर असणार आहे प्लस b क्यूब असणार म्हणजे 1/5चा क्यूब. ह्याला फक्त आता सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला, बाकी काहीसुद्धा करायचं नाही. 2m क्यूब म्हणजे काय 2चा क्यूब काय असणार आहे 8, इथं आणणार m क्यूब, mचा क्यूब m असणार आहे. परत आता 2m² म्हणजे काय असणार आहे 4m², 1/5 आहे तसं प्लस 2m नाही ते मल्टिप्लिकेशन आहे फक्त. 1/5चा स्क्वेअर काय असणार आहे 1/25 प्लस 1/5चा क्यूब काय असणार आहे 1/25 1/125. ह्याला फक्त सिम्प्लिफिकेशन आता करत जायचं आहे आपल्याला. 8m³ आता याच्यावर मल्टिप्लाय होणार 4×12 12m² येणार, मल्टिप्लिकेशन झालेलं आहे या टर्मचं प्लस 3 आणि 2 6, इथं देखील मल्टिप्लिकेशन झालं 6m/25 1/125. तर याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे, सिम्पल आहे एकदम. फॉर्म्युल्यात फक्त आपल्याला रिप्लेस करत जायचं आहे, एकदम सिम्पल आहे. सोडवायला देखील मजा येते जर आपल्याला फॉर्म्युला पार्ट असेल आणि थोडं कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला करायचं आहे, तेवढंच आपल्याला करायचं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 8 बघूया. फॉर्म्युलाप्रमाणेच आपण करणार. आता इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे, मी काही इथं लिहिणार नाही, खरं तुम्ही लिहायचं आहे. तर आता a म्हणजे काय आहे 5x/y आणि b म्हणजे काय आहे y/5x. आता फक्त काय रिप्लेस करायचं आहे आपल्याला, बाकीच काय आपल्याला या एक्सरसाइजमध्ये दुसरं करायचंच काही नाही आहे, नुसतं आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायच्या त्या फॉर्म्युल्याप्रमाणे, बाकीसुद्धा काहीसुद्धा करायचं नाही आहे. सिम्पल आहे, प्रॅक्टिस केल्यावरती अजून तुम्ही फास्ट करू शकता,
काहीसुद्धा अवघड नाही आहे. तर आता बघूया फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करूया फक्त आता, बाकी काय करायचं नाही. 5x/y म्हणजे काय ए क्यूब, ह्याला आलं ए क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय 5x/yचा स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय y/5x प्लस 3a म्हणजे काय 5x/y बीचा स्क्वेअर बी म्हणजे काय y/5xचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला प्लस बी क्यूब म्हणजे काय y/5xचा क्यूब. तर आता सिम्प्लिफिकेशन करत जायचं आपल्याला. 5xचा क्यूब म्हणजे काय 125चा एक्स क्यूब आणि इथं आलं वाय क्यूब. फॉर्म्युला मग अशी आपण केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे हे इथं आणि हे क्यूब इथं डिस्ट्रीब्यूट झालं. प्लस आता 3 इंटू 5चा स्क्वेअर 25x आणि वाय स्क्वेअर येणार इथं खालती आणि इथं देखील एक्स स्क्वेअर, कारण एक्सला स्क्वेअर येणार इथं 25 इथे येणार इंटू y/5x प्लस 3 5x इथं पण आहे त्याचं वाय इथं येणार वाय स्क्वेअर इथं 25x स्क्वेअर येणार आहे प्लस वाय क्यूब इथं 125चा आणि इथं एक्स क्यूब येणार. आता फक्त काय सिम्प्लिफाय करत जायचं आपल्याला. 125चा एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस 25 इंटू 3 75 एक्स स्क्वेअर आणि इथं देखील मल्टिप्लिकेशन होणार, इथं आलं वाय आणि इथं 5xy स्क्वेअर येणार आहे, इथं मल्टिप्लिकेशन झालं इथं पण प्लस इथं 15xy स्क्वेअर येणार आणि इथं 25x स्क्वेअर वाय येणार, मल्टिप्लिकेशन झालं प्लस वाय क्यूब अपॉन 125x क्यूब येणार आहे. तर आन्सर आपल्याला मिळालेला आहे. हे शेवट आन्सर असणार आहे. एकदम सिम्पल आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त फॉर्म्युलांचा खेळ आहे. फॉर्म्युले पाठ केलं की तुम्हाला सर्व काही येऊन जाईल. थँक्यू.